सुप्रभात मित्रांनो, मी रोगिंद्र फाटकून स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी सध्या आहे मसुऱ्यात। जो मी माझा लास्ट ब्लॉग बनवलेला तो मालवणात होता आणि आज मी माझ्या आजीच्या घरी आलो। मी सांगितलेलं तसं माहेरच्या घरात माझ्या आजीच्या। तर हे आमचं घर आहे, प्रॉपर मालवणातलं नाही गावातलं घर आहे, सॉरी। आणि ही जी वाट आहे आतमध्ये जाणार प्रॉपर खेडेगाव आहे आणि असंच गाव पाहिजे खरं तर। मालवण आता खूप जास्त डेव्हलप झालं आहे। आजूबाजूचे घर सगळे कोंबडे बिमडे फिरत असतात इथे, खूप मस्त वाटतं एकदम। तर सध्या वाजले आहे सकाळचे 6:30। मी उठलेलो 4 वाजता बाळू काका बरोबर, कारण आज आम्हाला जायचं आहे मालवण वेंगुर्ला टूरला। तर सगळे लोक आम्ही मालवण वेंगुर्ला मिक्स करणार आहे। चिवला रॉक गार्डन, देवबाग मालवणला आणि वेंगुर्ला वेतोबाचं मंदिर, गणपतीचं मंदिर सगळं आम्ही कवर करणार आहे आजच्या दिवसामध्ये। आता मी सध्या पाठीमागे जाऊन दाखवतो। पाठीमागे एकदम मस्त रात्रीचा खेळ चाले मध्ये जे घर होतं ना तसंच काहीतरी आहे कॉन्सेप्ट घराचा, फक्त त्यांचा बंगलो होता। हे आमचं नॉर्मल घर आहे। पाठीमागचा रस्ता पण एक नंबर आहे। गोप्रोला सेट करतो जरा। ही अशी पाठीमागे हे घर आहे। घराचे दरवाजे 2 दरवाजे आहेत आणि हे रूम आहे आतमधली। आजी दिसते आतमध्ये, ही बघा आजी आतमध्ये उभी आहे। सो हे खूप छान आहे, मला हा परिसर खूप आवडला आहे। तिथे घर आहे कोणाचं तरी बंगलो, अबॅन्डन घर आहे, पूर्ण बंद आहे ते किती वर्षांपासून। हे खडकच खडक आहेत, एक दाखवतो तुम्हाला, खूप सारे खडक आहेत इकडे। आणि या खडकावरती काल मी आणि माझा मामा गेलेलो। मी आता जात नाही सध्या, कारण वरती असे वाघ बिघ असू शकतात, प्राणी कोल्हा बिल्ला। हे बघा हे खडक आहेत आणि हे एकदम वरती जातात डोंगरावर। या डोंगरातून वाट आहे आंगणेवाडी भराडी देवीला जायची, सातेरी देवीला जायची, काय काय माहिती बाबा। याच्यात माझा पाय गेलेला क्रिकेट खेळता खेळता। सो हा परिसर मस्त आहे, खूप मला खूप आवडलेला आहे। आणि ही जी वाट वरती जाते ना, ही वाट तर मस्तच आहे। आणि काल पाऊस आलेला जरासा, म्हणून आज जरा गारवा आहे, ना ते इतकं ऊन असतं आणि वरती पत्रे आहेत घरावर, त्याच्याने अजून उकडतं घरामध्ये। तर आता सध्या ती आमची जी गाडी ती येते आहे, ते फोनवर बोलायला आले। ती टेम्पो ट्रॅव्हलर सांगितली 17 सीटर। सो बघूया, आकाश पण एकदम छान दिसतंय, पण गोप्रोमध्ये कॅप्चर नाही होणार। गोप्रो काय काय कॅप्चर करणार, बिचारा थकला असेल कॅप्चर करून करून। हे घर आहे आणि ही टिपिकल जी हॉट असायची गावी आपली लाकडाची प्रॉपर, त्याला काहीतरी म्हणतात, मी विचारतो थांबा एक सेकंड। बाळू काका, या खॉटला काय म्हणतात रे? ही बाहेर ठेवले त्याला काय म्हणतात? खॉट नाही, खॉट ठेवले त्याला काय म्हणतात? माशा काहीतरी म्हणतात ना। पलंग नाही रे, हा पलंग हा पलंग, काय माहिती। बाळू काका वेगळं सांगतोय काहीतरी आणि मला आपलं कोणते चंदन मामा आणि हेमंत काकाने वेगळं सांगितलेलं, तुमच्या समोरच विचारलं। इथे खूप सारे माकड पण असतात। हे जे घर आहे ना ह्याच्या पाठीमागे पण डोंगर आहे आणि ह्याच्या पाठीमागे खडकांवाला डोंगर नाही आहे, प्रॉपर जो आपला ग्रासवाला डोंगर असतो ना तो डोंगर आहे। आणि या झाडांवरती खूप माकड असतात। आता आपली गाडी येणार आहे, गाडी आल्यानंतर मी व्लॉग सुरू करीन। आता सध्या जातो, जरा चहा पितो। मी उठलेलो 4 वाजता, बाळू काका उठलेला, मगून मी पण उठलो आणि आता आंघोळ केली। 6:30 वाजता आंघोळ केली असेल। ते बघा कोंबडे ओरडत आहे, प्रॉपर जे आपण कार्टून बिटूनमध्ये बघतो सकाळी कोंबडे ओरडतात, ते मला लाईव्ह दिसतं इथे येऊन। आणि कोंबड्या बिंबड्या त्यांची पिल्लं घेऊन इथे फिरत असतात। सो दॅट इज व्हॉट आय लाईक हिअर। मांजर बसली ओरडते म्याव म्याव। तर आता जस्ट आम्ही बाहेर आलोय, गाडी आली आहे आमची। तर आत्ता आम्ही जस्ट आलो आणि आमची गाडीसुद्धा आली आहे। ही आहे गाडी फोर्सची, नंबर प्लेट नाही दाखवू शकत, नाही तर प्रॉब्लेम होईल। मालवण लिहिलं आहे गाडीवरती, धनलक्ष्मी, नील, गाड्यांची नावं लिहिली आहेत, काय काय माणसांची। जागा पकडली आहे, मी परिणिकाला सांगितले जागा पकडायला, नाही तर कोणतरी भलताच बसेल। अजून येत आहेत मेंबर्स, आपले मेंबर्स यायचे बाकी आहेत। सो मी सध्या गाडीत बसायला जातो आहे। माझा अवतार झाला आहे, कसा तरी अवतार झाला आहे, आता काहीतरी करावं लागेल। ही बघा बाबू बसली इथे, तुम्ही जातोय मागे।
आता आम्ही वेतोबाच्या मंदिराच्या इथून हिरडीच्या गणपतीला आलोय. हे जे मंदिर आहे ते खूप सुंदर आहे. ते बघूनच मला माझा गोप्रो काढावासा वाटला. तिथे आपली मंडळी गेली आहे, सध्या जातो पाया पडायला. कुठल्याच मंदिरात मला परमिशन मिळत नाही आहे व्हिडिओ काढायला. मी सध्या फोटो काढून मध्ये फोटोवरती व्हॉइस ओव्हर करून बघीन जरा करायला. हिरडीचा गणपती वेंगुर्लेला आहे, वेंगुर्ल्याला. आता इथून आम्ही मालवणला जाणार आहे माझ्या काकाच्या इथे, आणि तिकडे जरा रॉक गार्डन, चिवलापीठ, सगळे देवबाग स्पॉट सगळे कवर करणार आहे. आता जस्ट दर्शन घेऊन आलो आहे. आतमध्ये शूटिंग करायला मिळालं मला, तर जरा थंड थंड खातो आईस्क्रीम. जरासं मिळालं तेवढं तरी. ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या मोठ्या मोठ्या पायऱ्या चढल्या किंवा गाडीत बसणार. आता इथून आम्ही वेंगुर्ल्याला जाणार आहे मनीषा मावशीकडे. ते कोणतरी नातेवाईक आहे तिथेच राहतात, तर त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं यायच्यासाठी. वरती आमचे पंटर चढत आहेत आणि हे मंदिर आहे. आता आम्ही इथे रेडकर हॉटेलमध्ये जेवायला थांबलो आहे. माझं झालं जेवण. आम्ही व्हेज होतो आज शुक्रवारी. हे आमची मंडळी इथे जेवायला बसली आहे. आम्ही त्या टेबलवर बसलेलो पलीकडे, कारण टेबल्सच नव्हते. रेडकर हॉटेलची आमची ट्रॅव्हलर थांबली आहे. तर सध्या इथून आम्ही मालवणला जाणार आहे. ते पण काय नक्की असं मला वाटत नाही आहे, कारण लेट झालं आहे आधीच. बाबू बघा, बाबू बघा, ए इथे बघ. जेवणाचं एवढं हे खास 120 रुपयामध्ये थाळी चांगली होती. मी चिकनची खाल्ली नाही, बाकी सगळ्यांनी नॉनव्हेज खाल्लं. चैतू मावशी, परिणिका, मी, माझी मम्मी, 4 जण व्हेज होतो. आता आम्ही सध्या मालवणला आलो आहे. जरा झोपून उठलो तर बघतो तर सर्जेकोट कड्यावरती आलो आहे आम्ही, म्हणजे चिवल्याची वेगळी साईड. चिवला बीच जो त्या साईडला जातो तसाच सेम साईडला इथे पण आहे. सर्जेकोटच्या कड्याच्या मागेच आहे असं मला वाटतंय. काढून घ्या तुम्ही फोटो. मला वाटलं की जुना किल्ला आहे. मला आज कळलं आर्चकोट किल्ला पण बनवला इकडे यांनी. आणि हा शिवाजी महाराजांचा मोठा स्टॅच्यू आहे. जयू, तो जो दिसतोय तो सिंधुदुर्ग किल्ला. हा जो पट्टा दिसतोय ना लांबडा, हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. मला वाटलेलं की किल्ल्यावरती नजर ठेवायला इथे बनवलेला की काय, पण असं नाही आहे. हा नवीन बनवला आहे किल्ला. तर हा व्लॉग मी इथेच एंड करतो. सध्या मी मुंबईमध्ये आहे. मी हा एडिट नंतर करतोय व्लॉग. तर हे असं वातावरण आहे मागे, फुल पावसाचं वातावरण आहे, म्हणून जरा गच्चीत आलो नाही तर 12:30 वाजता फुल ऊन असतं गच्चीमध्ये. तर व्लॉग मला बनवून खूप वेळ झाला. एडिट करायला मला जरा जास्त वेळ लागला, म्हणून मी आज बनवतोय. आता एंड करूया व्लॉग. खूप दिवसांनी मोबाईलने बनवते तर सवय नाही लागली आहे मला आता. हा आता जरा चांगला व्ह्यू येतोय. सो मी सध्या माझ्या बिल्डिंगच्या गच्चीवरती आलो आहे. ही असं आपलं वातावरण आहे, फुल धुकं. सो हा व्लॉग मी इथे एंड करतो. दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. त्याने तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येतील मी किती व्लॉग्स टाकतो ते. सो बाय बाय.